नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आम्ही चाललो आहोत माझ्या आत्याच्या आजची रात्र फक्त गावी, कारण योग जुळून आला आहे माझ्या बहिणीच्या लग्नाचा। सकाळी 6 वाजता दापोली डेपोला पोहोचलो आणि लगेच रिक्षा केली। 10 मिनिटात घरी पोहोचलो। बॅगा ठेवल्या आणि आई अक्षदाला घेऊन लगेच मागे आंबाची फणसाची झाडं दाखवायला घेऊन आली। पप्पा आणि विघ्नेश पण लगेच फणस सोलायला बसले होते। बऱ्याच वर्षांनी विहिरीजवळ आम्ही आंघोळ केली, खूप भारी वाटलं। कापलेला फणस खाऊन आम्ही लगेच निघालो मामांच्या दुकानात जायला। दुकानासमोर चिक्कू आणि जामची झाडं लावली होती, थोडी खाल्ली, मस्त लागली। आज घरी देवाची हळद होती म्हणून मी लगेच घरी गेलो। रात्री आम्ही थोडं दापोली फिरायचं ठरलं, सोबत निहार सुद्धा होता। आपण किती भरपूर वर्षांनी आला असेल। अरे हो, 2009 वगैरे काहीतरी आलेला। 2009 नंतर निहार सोबत माझी भेट झाली। पूर्वी मी दरवर्षी यायचो, पण आता खूप वर्षांनी आम्ही परत भेटलो, कारण लवकरच अपेक्षाचं लग्न होतं। हा आमचा बस स्टँड आहे, जो सुतारकोट नावाने ओळखला जातो। हा रस्ता म्हणजे दापोली दाभोळ रस्ता आहे। गोष्टी माझा भाऊ आहे निहार, जो मला सगळं दाखवणार आहे। आपली पब्लिक पूर्ण बसली आहे वाटी अवघाबिल्ली, आणि मी फ्रंट सीटवर बसलो आहे निहारच्या बाजूला। जवळच मित्रांनो काजूची फॅक्टरी सुद्धा आहे। काजूची फॅक्टरी आणि मामांचं दुकान सुद्धा जवळ आहे। आहे आपल्या दुकानात जेव्हा नाश्ता आणायला असतो तेव्हा आहे सुयोग स्वीट्समधून आपण घेऊन येतो। हे आहे आमच्या मामांचं दुकान। दुकानापासून फक्त 5 मिनिटात माझं दापोली नावाचं गार्डन आहे। बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक सुद्धा आहे। निहारने एंट्री केली आहे, शोमने एंट्री केली आहे, वहिनीनी आणि विघ्नेश सगळ्यांनी एंट्री केली आहे। सगळ्यांचे पासेस आलेले आहेत, आता सगळे एक्सप्लोर करतात काही ना काही नवीन। चला, सुंदर असं आहे, सुंदर सुंदर गार्डन आहे बघा। इतकं सुंदर आहे बघा, हे बघा। स्वच्छतेला 10 पैकी 10 गुण द्यावेत, इतके सुंदर आहे। काय वाटतं पिली तुला? मस्त एकदम गार्डन, सुंदर तुला वाटतंय? खूप छान आहे, छान वाटतंय ना? सगळ्यांच्या प्रतिक्रिया छान असणार, कारण की गार्डन तसं ठेवलेलं आहे, इतकं सुंदर, इतकं सुंदर ठेवलं गार्डन। तुम्ही बघू शकता माझा भाऊ पुढे चाललाय, मी सगळं एक्सप्लोअर करतोय। हे झाड आपल्या सेस्टला जे काला घोडामध्ये सुद्धा भेटणार नाही फेस्टिवल। हे बघा, हे ते झाड किती सुंदर आहे, काढू ना तुला काढ। हे बघा, हा एक नवीन गॉगल ठेवला इथे, ज्याला कोणाला गॉगल नसेल त्याने इकडे यावा आणि घेऊन जावा, असा गॉगल आहे। त्यांनी विसरले बघ ना, झाड बघ, झाड बघ। नंतर दुसरी गोष्ट एक्सप्लोर आहे ती हे बघा, राजा माणूस वाघ।
इतकं सुंदर आहे. नंतर ते असं असतं तर धाडकी जास्ती पोरं. इथे खूप सुंदर असे सुविचार अलग असते उभारलेले आहेत बघा. हे आपल्याकडे इथे रंगीरंगी कलरने आपल्याकडे कुंकुम कलर केलेला असतं त्याला. इतकं वाईट परिस्थिती असते, परंतु इथे बघा, हे बघा पावसात तर एकदम भारी हिरवगार होतं. हे बघा. इथे पण एक हरिण आहे, दिसतोय तुम्हाला? नाही दिसत ना, थांबा. हे बघा, दिसला? हे बघा किती सुंदर आहे. हे बघा ही फुलं. इकडे काम चालू आहे. हां, अजून इथे काय चालू असेल, कामं चालू आहेत. पण खरंच आता सगळे बसतील इथे सगळे. हे बघा इकडे सिटिंग अरेंजमेंट आहे मस्त, चांगल्यापैकी सुंदर. हे बघा असे प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला बसण्यासाठी जागा ठेवलेली आहे. बघा इथे पण सेटिंग मस्त मस्त. बघा इथे पण लहान मुलांना खेळायला वगैरे सुंदर. बघा खरंच इथे ह्या गार्डनला आलात की तुमचं मन हे नक्कीच शांत होईल. आणि तुम्ही जर कुठल्या विचारामध्ये असाल, टेन्शनमध्ये असाल, तर ही जागा तुम्हाला त्या टेन्शनमधून पूर्णपणे बाहेर काढू शकते, अशी जागा आहे. अजूनही चांगल्या पद्धतीने मेंटेन केली गेलेली आहे, कारण की तुम्ही लाईट्स बघ, हे बघा लाईट्स बघा, सगळ्या गोष्टी बघा. लहान लहान मुलांना सगळ्यांना इकडे तुम्हाला खेळण्यासाठी, खेळण्यासाठी, बिंदास सोडण्यासाठी सुद्धा खूप ऑप्शन्स आहेत. लहान मुलांसाठी चिमणे वगैरे तुम्ही बघू शकता. बघा ते आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. एवढ्या सुंदर सुंदर गोष्टी आहेत. आणि मेंटेन बघा, स्वच्छता बघा, स्वच्छता बघा, महत्त्वाची म्हणजे स्वच्छता आहे. हा फक्त आपण एक परिसर पाहिला आहे आत्ताशी. एक बाजू आहे गार्डनची, एक बाजू आपण फक्त ही पाहिली आहे, दुसरी बाजू पलीकडे आहे. मग दुसरी बाजू पण दाखवतो गार्डन. ही आहे दुसरी बाजू. ही दुसरी बाजू. इथे पूर्णपणे जिमचं सगळं केलेलं आहे, सगळं जिमचं बघू शकता. डिप्स वगैरे मारायला असतील, पुलअप्स मारायला असतील, काही ना काही करायला असतील, ही सगळी गोष्ट तुम्हाला या गार्डनमध्ये किती मेंटेन ठेवतात ते बघू शकता. हे बघा, हे सुद्धा किती सुंदर आहे, किती सुंदर. बघा ही स्वच्छता आपण जी बघतोय ती कितपत चांगली आहे बघा. ह्याला नक्की तुम्ही रेटिंग सांगा कमेंट करून. आणि ही जागा आहे दापोलीत. बघा सगळे उभे आहेत, म्हणजे फक्त इथून आपली एंट्री होती, इथून आता आपण एक्झिट करतोय मस्तपैकी. जवळच गाडी पार्क केली आणि आम्ही चाललो दापोली मार्केट फिरायला. पण यात आणि ह्याला पण सपोर्ट करा. आता ह्याने जस्ट LLB पण झालं याचं बऱ्यापैकी. आता पुण्याला असतो आणि आता आमच्या बहिणीचं लग्न आहे, त्याच्यामुळे आम्ही परत खूप वर्षांनी एकत्र भेटलोय. आणि त्यानिमित्ताने नंतर 26 मध्ये त्यानंतर आम्ही ह्या एक्सप्लोर करायला निघालोय सगळेजण. यार मला सगळं दाखवतोय बऱ्यापैकी काय चेंजेस झाले. बऱ्यापैकी चेंजेस सगळे झालेले आहेत, पूर्ण सिटी झालेली आहे बऱ्यापैकी. आता आम्हाला यार बोलतो की आज सोमवार आहे, आम्ही आज चुक्या दिवशी आलोय, पण तरी पण आम्ही ट्राय करणार आहोत की जेवढं भेटेल तेवढं घ्यायचं किंवा बघायचं. नवीन नवीन गोष्टी काय त्या बघायच्या. आता आम्ही आता बघू काय भेटतं आणि नक्की तुम्हाला दाखवू की आम्ही काय काय फिरतोय, कसं एन्जॉय करतोय. बघा नक्की.
हापूस, केसर आणि पायरी आंबे होते. सर्वांचे भाव 300 रुपये होते. हे हे केसर आहे, कितीला? हे बी 300 रुपये डझन. 300 रुपये डझन. आणि हे पायरी आहे 300 रुपये डझन. 300 रुपये डझन. हो, आंब्याची साईज बघा. हे सगळे पण चुकीचे आंबे असतात बऱ्यापैकी. कापा आंबे आहे पण हे चुकीचे आंबे. ठीक आहे, 300 रुपये डझन आहे ना. हे मंदिर आहे, हनुमंतांचं मंदिर आहे. आपण पण दर्शन घेऊ शकतो. आताही जाऊ शकतो. मी आरामाला आला घेऊन मंदिरात. तर हे मंदिरात नक्की या तुम्ही. खूप सुंदर असं देवस्थान आहे. सीन आहे ना की कधी कधी हां, सगळ्या लस्सी ट्राय करतोय. हो का, शुभम म्हणे सगळे. कणाकणात कोकण आणि मनामनात गोडवा अशी वाशिष्ठी डेअरीतील लस्सीची टेस्ट होती. खरंच एक नंबर आहे. सगळ्यांना तुला आवडली? कशी वाटली भाई तुला? कशी वाटते? मस्त आहे बघा एकदम. या हनुमंतांचं मंदिर, मंदिराच्या एकदम. मार्केट बंद असल्यामुळे लगेच आम्ही घरी जायला निघालो. घरी कार्यक्रम असल्यामुळे आम्ही सकाळी थोडं फिरायला जायचं ठरवलं. जवळच कर्दे बीच आहे असं समजलं. त्यामुळे आम्ही सकाळी 7 वाजता बीचवर जायला निघालो. आता कर्देला कर्दे बीचला. आणि इतका सुंदर निसर्ग आहे बघा. पाठी पण बघा, पूर्ण शांतता आहे. इकडे बघा, इतकं सुंदर आहे, पूर्ण स्वच्छ आहे. वॉटर स्पोर्ट इथे अवेलेबल आहेत. बनाना राईड आहे, बलून राईड आहे. तिथे उंटाची सफारी पण आहे, घोडागाडी आहे. आम्ही सगळे आलो आणि हर आपल्यासोबत. नंतर पप्पा आलेत, मम्मीला घरी ठेवलं आहे. अक्षता आहे आणि तेव्हा आपले सिनेमॅटिक फोटोग्राफर तिथे शूट करतात दोघंजण. हे बघा, हे बघा, हे शूटिंग चालू आहे दोघांची. इतका सुंदर निसर्ग आहे खरंच मित्रांनो. प्रत्येक तो फिरायला येऊ शकतो असा मस्त सुंदर निसर्ग आहे. हो का, हे पण अवेलेबल आहे.
याला समुद्राने गिफ्ट केले. घरी आलो, आंघोळ केली आणि आज घरी मेहंदीचा कार्यक्रम आहे असं समजलं. शाल्मली मेहंदी आर्टने माझ्या बहिणीची आणि करवली कस्तुरीची मेहंदी काढली आणि ती सर्वांना आवडली. तुम्ही सुद्धा तिच्याकडून मेहंदी काढू शकता. तिचा नंबर मी खाली दिला आहे. नक्की कॉल करा आणि आजच बुक करा. आजा बसलेत, तुम्ही बघू शकता. आजा बसले आणि ते आजीने बघा, आमच्या आजीने दाखव आजी मेहंदी बघा, आमच्या आजीची मेहंदी. रे वा 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 वा, छान छान छान. जवळच श्रीसेल मंगल कार्यालय सुद्धा आहे. अपेक्षाचा साखरपुडा, हळद आणि लग्न तिथेच होतं. योग्य नियोजन, सुंदर चवीसाठी प्रसिद्ध आहे जालगावमध्ये. 500 माणसांचं कॅपॅसिटी असलेलं जालगावमधलं पहिलं मंगल कार्यालय असेल असं मला वाटतं. लग्नाला आलेल्या सर्व परिवारांचे तसेच मित्रमैत्रिणींचे आभार. आणि माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघितलात तर त्यासाठी सुद्धा तुमचे मनापासून आभार. जर तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू नवीन काहीतरी घेऊन. रुखवत कसा वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. काही कारणांमुळे मी पूर्ण मंगलाष्टक टाकले नाही आहेत. शुभमंगल सावधान. आणि मी कोणता रुखवत सजवला आहे हे नक्की ओळखा आणि कमेंट करून सांगा.